हालेलुया। तो आराधनेच्या योग्य परमेश्वर आहे, तो धन्यवादाच्या योग्य आहे, तो गौरवाच्या योग्य आहे। त्याच्या वाचून कुणीही मनुष्य त्याची जागा गौरवासाठी, धन्यवादासाठी, महिमेसाठी, स्तुती प्रशंसा करण्यासाठी कुणी मनुष्य काबिल नाही किंवा घेऊ शकत नाही। आहे का कुणी तुमच्या नजरेत? केवळ तोच एक महान आणि पवित्र असा परमेश्वर आहे। हालेलुया। तो परमेश्वर जो आपला रक्षण करणारा, परमेश्वर जो आपल्याला आनंद देणारा, परमेश्वर जो आपल्याला आशीर्वाद देणारा, तो अति महान आहे, तोच योग्य आहे स्तुती धन्यवादाच्या, आराधनेच्या। त्याच्या वाचून कुणीही नाही। आणि म्हणून आपलं काम आहे की आपण न डगमगता, न चुकता, न गैरहजर राहता आठवणीने आम्ही देवाच्या भवनात त्याच्या आराधना करण्यासाठी असलो पाहिजे। न चुकता वेळेवर त्या देवाची आराधना करणारे असे आपण लोक असलो पाहिजे। आणि जेव्हा तुम्ही असं करायला लागाल, देवाचे सारे आशीर्वाद तुमच्या जीवनात येतील। हालेलुया। तर आपण वाचूया एफेसियाचा 2:10। क्योंकि हम उसके बनाए हुए हैं और मसीह यीशु में उस भले कामों के लिए सृजे गए हैं, जिसे परमेश्वर ने पहले से हमारे लिए तैयार किया है। हालेलुया, हालेलुया। मसीह यीशु ने हमारे लिए क्या किया? पहले से तैयार किया है, भले कामों के लिए हमें तैयार किया है, भले आशीष मिलने के लिए परमेश्वर ने हमें तैयार किया है मसीह यीशु में। जब परमेश्वर ने मनुष्य को बनाया तब कौन से प्रॉब्लम्स मनुष्य के जीवन में थे? जेव्हा देवाने माणसाला बनवलं, पहिला मानव कोण? पहिला मानव आदम आणि हवा, हे दोघे पती पत्नी, पहिला परिवार, पहिले पती पत्नी, पहिले निर्मिती देवाची आदम आणि हवा। जेव्हा परमेश्वराने त्यांना बनवलं आणि त्या परिवाराला आशीर्वादित केलं किंवा परमेश्वराने जेव्हा त्या दोघा पती पत्नीला एक केलं, तर कोणते प्रॉब्लेम, कोणते दुःख, कोणत्या अडीअडचणी त्यांच्या जीवनात होत्या? काय प्रॉब्लेम होते? ते रडत होते, बसले होते, असं काय, कशासाठी अडचणीत, काय आजारी होते, रोग, आदम झाला त्याला रोग आला, नाही, कसे होते ते लोक? बोला पटपट मंडळी, कसे होते ते लोक? सुखी, आशीर्वादित, आनंदी, सर्व सुखाने संपन्न असे होते। सगळे आशीर्वाद त्यांच्या पायाशी होते। त्यांच्या मुखातला शब्द म्हणजे पूर्ण सृष्टी त्यांच्या मुखातल्या शब्दाच्या अधीन राहून, त्यांच्या अधीनतेत, त्यांच्या अधिकारात राहून सारे सृष्टी चालायची। असे पॉवरफुल, सुपर नॅचरल पॉवर, सुपर देवाचा पॉवर आपण म्हणू, त्या दोघांमध्ये होता। आणि त्यांना कोणत्याही दुःखाची चाहूल किंवा दुःख त्यांच्या जीवनात काय असतं हे त्यांना माहिती नव्हतं। होतं का माहिती? नाही। देवाने ज्या बगीच्यात त्यांना ठेवलं, त्या बगीच्याचं नाव देवाने एदेन बाग ठेवलं। कोणते बाग? जेव्हा पण देवाने जिथे जिथे नाव आपण जर जुन्या करारात पाहिलं, कुठेही बायबल मध्ये जर आपण पाहिलं, बऱ्याच गोष्टींना परमेश्वराने नाव दिलेले आहेत, परमेश्वराने नाव बदललेले आहेत। जुनं नाव वेगळं, नंतर फॉर एक्झाम्पल आपण जर इस्रायलाचं नाव घेतलं तर त्याचं अगोदरचं नाव काय होतं? काय होतं नाव? याकूब होतं। कोण होतं? काय होतं? याकूबाचा इस्रायल झाला। तर स्वर्गदूताने जेव्हा त्याच्या सोबत युद्ध केलं, कुस्ती खेळा, स्वर्गदूत त्याने शिनून आशीर्वाद त्या स्वर्गदूताकडून घेतला, तेव्हा स्वर्गदूत त्याला म्हटलं की अरे म्हणे, तुला कठीण माणूस म्हणे, तू काय आशीर्वाद घेतल्याशिवाय मला सोडीनं झालास, म्हणून तुला काय याकूब नाव शोभत नाही, मी तुला काय नाव देतो, इथून पुढे लोक तुला इस्रायल म्हणतील, इस्रायल असं नाव देतील। ते इस्रायल आज आपल्या जगामध्ये पृथ्वीवर आहे।
हालेलुया। एकंदरीत काय तर परमेश्वर बिना मतलब के कोई नाम चेंज नाही करता किंवा बिना मतलबाचं नाव परमेश्वर कोणाला देत नाही। तर प्रियानो, जर परमेश्वराने एदेन हे नाव त्या बागेला, त्या बगीचेला दिलंय जिथे आदाम आणि हवेला ठेवलंय, तर त्या एदेन बागेचा अर्थ असा होतो आनंद देणारी बाग किंवा आनंददायी बाग, म्हणजे खुशी देणारी, जिथे आनंद वास्तव्यात राहतो, जिथं खुशीत खुशी आहे, जिथं दुःखाची चाहुली लागत नाही, जिथे आजार काय आहे ते माहिती नाही, जिथे मृत्यू काय आहे हे माहित नाही, अशी बाग म्हणजे एदेन बाग। त्या बागेत परमेश्वराने ठेवलं मनुष्याला, याचा अर्थ हा होतो की देव किंवा देवाची इच्छा नाही की ज्या मानवाला परमेश्वराने बनवलंय त्याच्या वाटेला कोणत्याही प्रकारचे दुःख यावे। मराठीमध्ये चांगला शब्द आहे, वाटिका म्हटले। परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग कंसामध्ये दिले, वाटिका लावली आणि त्यात आपण बगीचेचा अर्थ पण एक वाटिका होतो, है ना। वाटिका एक वाटिका म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्याच्या चारी बाजूला कुंपण आहे। काय आहे? कुंपण आहे। लोक कुंपण का घालतात पप्पू? सुरक्षिततेसाठी। कशासाठी? सुरक्षिततेसाठी। चारी बाजूला भिंत घालणे, कुंपण घालणे, जे त्या कुंपणाच्या आतमध्ये आहे ते काय व्हावं? सुरक्षित राहावं, आशीर्वादित राहावं, त्याला बाहेरच्या वाईट गोष्टीची काय नाही लागू, नजर नाही लागू, त्याच्यावर हमला न हो, त्याच्यावर अटॅक न हो किंवा ते नुकसान न हो, म्हणून लोक आपल्या शेतीला, आपल्या प्रॉपर्टीला, आपल्या बगीचेला, आपल्या गावी आपण पाहतो शेत जमीन किंवा फळ झाडे असतात त्याला काय करतात? कुंपण घालतात, ती वाटिका तयार करतात। तर ही एदेन नावाची वाटिका, बगीचा जी आहे ती परमेश्वराने आदाम आणि हवेला आशीर्वादाने भरपूर त्यांनी राहावं, आनंदित राहावं, हर्षभरीत राहावं म्हणून त्या बागेमध्ये ठेवलं, ज्या बागेच्या नावाचा अर्थ होतो अत्यानंद। म्हणजे असा आनंद ज्या आनंदाची सीमा नाहीये, लिमिटेड नाही, ते कुठे तरी जाऊन तो आनंद थांबणार नाहीये, असा आनंद म्हणजे अत्यानंद। त्या अत्यानंद या बागेमध्ये परमेश्वराने आदाम आणि हवेला ठेवलं। देवाची एकंदरीत इच्छा की हे माझं आदाम आणि हवा जे आहे हे माझे लेकरं आहेत, माझ्या घरातले माझे लेकरं आहेत, माझ्या मधून निघले आहेत, यांच्यामध्ये मी माझा श्वास टाकला आहे आणि म्हणून जर मी आशीर्वादित आहे तर माझ्या लेकरांनी देखील आशीर्वादित राहावं। हालेलुया। आणि मग प्रियांनो, आदाम आणि हवा आशीर्वादित होते। अनेक वर्ष आदाम आणि हवा हे आशीर्वादित राहिले, सारी सृष्टी त्यांच्या अधीनतेत राहिली। कुठल्या प्रकारचा रोग, कुठल्या प्रकारचं आजारपण, कुठल्याही प्रकारचा त्रास, परेशान करणाऱ्या गोष्टी त्यांच्या जीवनात होत्या जोपर्यंत ते पाप करत नव्हते। हालेलुया। मग आपल्याला माहिती की त्यांनी पाप केलं आणि ते देवाच्या वाटिकेतून, त्या बगीचेतून काय केलं? त्यांना हकलून देण्यात आलं। आता ते आशीर्वादापासून वंचित झाले, आता आजारपण त्यांच्या जीवनात आलं, आता मृत्यू त्यांच्या जीवनात आला, आता त्यांना टेन्शन व्हायला लागलं, आता ते खोटे लबाड बोलायला लागले, खून करायला सुरुवात झाली। हालेलुया। याचा स्वतःचा गुन्हा दुसऱ्यावर मानायला सुरुवात झाली, म्हणजे मी गुन्हेगार नाही, तो आहे, म्हणजे बोट दाखवायला दोष देणं सुरू झालं। आणि जसं जसं ते वाढत गेलं तसं तसं बर्बादी, नाश त्यांच्या जीवनात आला। प्रियांनो, आता मनुष्याने सगळे आशीर्वाद गमावले, वाटिकेतून बाहेर निघाला म्हणजे काय झालं? अरे बोला की, तुम्हाला ऐकायला म्हणजे समजतंय का नाही समजतंय? आहे का सगळ्यांचं लक्ष? ऐकताय का? वाटिकेतून बाहेर झालं म्हणजे काय झालं? जे काही दिलं होतं देवाने त्यांना, ते काय केलं? त्यांनी
गमवलं ना, आता ते त्या वाटिकेचे हकदार राहिले नाही, अगोदर होते. पण आता ते त्या वाटिकेचं काही खाऊ शकत, खायचा विषय सोडून द्या, ते तिथे राहू शकत नाही. देवाने काढून दिले, हाकलून दिले. सरळ सरळ देवाने आपला हात म्हणजे आशीर्वादाचा हात त्या आदाम हवेच्या डोक्यावरून काढून घेतलाय, अलिप्त केलं, वेगळं केलं त्या देवाने त्यांना. त्याचं रिझन हे की ते परमेश्वराच्या अधीनतेत राहिले नाही, त्याच्या आज्ञेत राहिले नाही, आणि म्हणून प्रियांनो ते देवाच्या आशीर्वादापासून वेगळे झाले. थोड्या लालसेपायी आपण काय करतो, थोड्या छोट्याशा एखाद्या पापापायी, लालसेपायी आपण देवाने मोठे दिलेले किंवा देव देत असलेले आशीर्वाद आपण काय करतो, गमावून बसतो. प्रियांनो, आपण शापित का आहोत, आपण आजारी का आहोत, आपण दुःखी का आहोत, आपण बार बार आजारी का पडतो, बार बार आपल्यावरच कर्ज का होतं, बार बार आपण फायनान्शियली प्रॉब्लेम मध्ये का जातो, बार बार आपल्या जीवनात दुश्मन कुठून उभे राहतात, बार बार आपल्या जीवनात अडचणी कुठून उभे राहतात. तर त्याचं कारण या आदाम आणि हवेच्या जीवनात आलेले पाप. त्यापैकी तुमच्या आणि माझ्या जीवनात एखादं पाप असू शकतं. कदाचित तुम्ही देवाने तुम्हाला भरपूर आशीर्वादासाठी निवडलंय, पण छोट्याशा लालसेपायी तुम्ही त्या आशीर्वादापासून दूर आहात. छोटस आहे, तुम्हाला काय करायचं, वाट नाही पाहायची देवाकडून येईल म्हणून, देव देईल म्हणून वाट नाही पाहायची. मी पटकन हिसकावून घेतो, समजते, लालच याला म्हणतात. मला लवकर पाहिजे, मला देवाची वाट पाहण्यापर्यंत इतका मी हे नाही, पेशन्स नाही माझ्यामध्ये. मला वाट नाही पाहू शकत, मी राहू शकत नाही. मला आत्ताच पाहिजे, माझ्या ताकदीनेच पाहिजे, माझ्या हिमतीनेच पाहिजे, आणि मला आवडतंय, बस विषय संपला. मला माझ्या डोळ्याला चांगलं दिसतंय, विषय संपला. तेच हवाबाईच्या जीवनात झालं है ना. सापाने सांगितलं आणि हवाबाई म्हणे माझ्या म्हणजे ते घुरळ पाडण्यासारखं ते फळ होतं, डोळ्याला सुंदर असं दिसणार, चवीला चवदार असं म्हटलंय त्याच्यात. त्या लालसेपायी तिने सगळे आशीर्वाद गमावले. अरे कितीतरी लाखो करोडो फळ असतील त्या एदेन बागेत, तिला ते सगळे सोडून तेच खायचे. कितीतरी देवाने आशीर्वाद त्याच्या लेकरांसाठी देवाने ठेवलेले, आणि ती एदेन बाग म्हणजे देवाची मंडळी आत्ताच्या युगातली. ही वाटिका आहे, ही एदेन बाग आहे. देवाची मंडळी म्हणजे वाटिका आहे. देवाने पुन्हा त्या शापित झालेल्या लोकांना, देवाने पुन्हा त्या आजारी पडलेल्या लोकांना, देवाने पुन्हा त्या कर्जामध्ये डुबलेल्या लोकांना, देवाने पुन्हा त्या नाशाकडे जात असलेल्या लोकांसाठी मंडळीची स्थापना केली. ज्यांनी गमावलं होतं त्यांना उचलून देवाने मंडळीत आणून ठेवलं, यासाठी की मनुष्याने गमावलेले सगळे आशीर्वाद त्याला परत रिटर्न करावे. म्हणून ज्या मंडळीमध्ये तुम्ही आहात, ज्या मंडळीत, ज्या वाटिकेमध्ये जर तुम्ही आहात, तर तुम्ही सुरक्षित आणि आशीर्वादित आहात. जर का वाटिकेतून पापाद्वारे बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आशीर्वादित होत नाही. समजते का? वचनामध्ये म्हटलंय तो शैतान हा त्या काय कोणत्या सिंहासारखा, गरज नावा सिंहासारखा काय करून टपून बसला, यासाठी की तुम्हाला गिळून फाडून खाऊन टाकावं. मी नाव घेत नाही, पण आपल्या चर्च मधली एक बहीण, कालच मी ऐकलं की ती नको त्या शिक्षणाच्या वाटेला गेली, इथून सोडून गेली, नको त्या शिक्षणाच्या वाटेला गेली. फेसबुक ऑनलाईन, कुणाची ऑनलाईन मीटिंग सुरू केली, आणि त्या लोकांचं असं म्हणणं की प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेला. तिला ती शिक्षण, ती टीचिंग आवडायला लागली. आपलं घर सोडायचं, आपली वाटिका सोडायची, आपला आनंद देणारा, आत्यानंद देणारी एदेन बाग सोडायची, आणि पाप करून चुकीचं पाऊल उचलून ह्याचं त्याचं ऐकून किंवा जे काही वाटतं ते क्लिअर न करता आपल्या मनाचं करायचं, आणि मग ह्या डरकाळी फोडणाऱ्या सिंहासारखं टपलेला जो शैतान आहे त्याच्या घशात काय करायचं, जाऊन त्याच्या जबड्यात आपला गळा द्यायचा. मला त्यांचं उदाहरण सांगायसाठी किंवा नाही, पण वचन माझं विषय आहे. मला ध्यानात आलं की शैतान अशा रीतीने टपून बसतो. एदेन बाग, आत्ता नंद देणारी बाग, म्हणजे आत्ताच्या युगातली देवाची मंडळी. प्रियांनो,
देवाच्या मंडळीमध्ये चिटकून राहणं, देवाच्या मंडळीमध्ये वेळेवर देवाच्या आराधनेला येणं, त्या मंडळीपासून कधी अलिप्त न होणं, संगतीमध्ये कमी न करणं, चिटकून राहणं, म्हणजे तुम्ही त्या मंडळीमध्ये मजबूत राहणं, घट्ट राहणं, त्याचा अर्थ असा होतो. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ह्यासाठीच देवाने तुम्हाला बोलवलंय, ह्याचसाठी देवाने तुम्हाला बोलवलंय, उचलून आणलं ह्यासाठी की तुम्ही आशीर्वादित व्हावेत. शैतानाच्या लबाडीपासून, शैतानाच्या धोक्याधडीपासून, शैतानाच्या भयवत असलेल्या कानाफुसीपासून, वाईट गोष्टीपासून स्वतःला सांभाळा, वेगळं राहा, वेगळे व्हा. याच्या त्याच्या भळक्याव्यात येऊन आपली जिंदगी बर्बाद करू नका. देवाने एक मंडळी दिली, देवाने एक आराधनेचं करण्यासाठी जागा दिली, माध्यम दिलं. देव त्याच्याद्वारे तुम्हाला आशीर्वादित करत आहे. देवाची योहान 4:24 प्रमाणे आराधना करणारे आराधक तुम्ही व्हा. है ना? काय लिहिलंय 4:24 मध्ये? अवश्य है कि जो उसकी आराधना करते हैं उन्होंने उसकी आराधना आत्मा और सच्चाई से करनी अवश्य है. अवश्य है कि जो कोई उसके आराधक है उन्होंने उसकी आराधना आत्मा और सच्चाई से करनी चाहिए. आत्म्याने व खरेपणाने देवाच्या भवनात या. कुठल्याही लालसेविना देवाच्या भवनात पाऊल टाका. कुठल्याही वाईट एकमेकाबद्दलच्या विचाराला दूर करून देवाच्या भवनात या. खरेपणाने या. डोक्यात हेच घेऊन या की प्रभू आज मी माझा परिवार फक्त आणि फक्त तुझे आराधना करण्यासाठी चाललोय, बाकी मला काही देणं घेणं नाही. हालेलुया. प्रियांनो, माणूस माणसापासून, आपण एकमेकापासून काही लपवत असलो तरी मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या माइंड, देवाच्या किंवा देवापासून, देवाच्या विचारापासून किंवा देवाच्या सामर्थ्यापासून तुमचं कपटी हृदय लपलेलं नाही. वचनात लिहिलंय की परमेश्वराची नजर समुद्राच्या तळाशी जाते. कुठे जाते? कुठे जाते? तुम्ही गेलात का कधी तळाशी? पण त्या आपल्या देवाची नजर समुद्राच्या तळाशी जाते. ह्या हृदयाला, ह्या देहाला तर त्याने काय केलं? आपल्या हाताने, आपल्या हाताने काय केलंय? बनवलंय. पाठ ना पाठ माहिती, तुमच्या हृदयात चाललेला प्रत्येक गडबड माहिती, तुमच्या मनात चाललेली प्रत्येक चलबिचल माहिती, इथं बसल्या बसल्या काय डोक्यात सुरू, सारे रेकॉर्डेड. एकदा 4 लोक मोठी फोर्ड कार, मोठी कार, करोडो रुपयाची फोर्ड कार काय करत होते? आधी धक्का मारला. काय केलं त्यांनी? धक्का मारला. त्याच्यात काही हुशार होते, त्यांनी म्हणे आपण डिक्की वगैरे खोलू, बोनट वगैरे खोलू आणि आपण रिपेअर करू. भरपूर त्यांनी प्रयत्न केले. ती कार काही स्टार्ट होईना. मॅकॅनिकला फोन करून बोलवलं, ती कार काही स्टार्ट होईना. खूप प्रयत्न केले, परेशान झाले. आणि एक साधा सिंपल माणूस त्या वाटेने जात होता, त्या कार जवळून जात होता आणि सहज त्या माणसाने विचारलं की अरे पोरांनो, तरुण लेकरं होते, काय झालं म्हणे कारला, काय चालू नाही, का परेशान झालात? तर ते आधीच परेशान होते. म्हणे म्हातारे काय आता याला सांगत आहे, तर जा म्हणे बाबा, काय नाही तुम्ही निघून जा. अरे म्हणे मला सांगा ना, म्हणे मी माझी काय मदत झाली तर मी करतो. थोड्या वेळ ते पोरं हसायला लागले. नाही म्हणे आम्ही 2 तासापासून मेहनत करतोय, ह्या कारचं काय होईना बाबा, प्लीज तुम्ही जा. अरे बाबा म्हणे तुम्ही एक काम करा, 2 मिनिटं साईडला तर व्हा. फक्त बाजूला होता त्या बोनट पासून. ते म्हटले ठीक आहे बाबा, काहीतरी नॉलेज वगैरे असेल, वयस्कर माणूस आहे, जाऊ द्या, मोका देऊ आपण, आपल्याकडून नाही झालं तर या म्हाताऱ्याकडून काय होणार. आणि जसंच ते बोनट खोललेलं होतं, त्या म्हाताऱ्याने त्या डिक्कीमध्ये असं तोंड टाकलं, खाली मशीन मध्ये हात घातला, काहीतरी केलं आणि त्या साईडला झाले आणि पोराला म्हटले जा सेल्फ मार, म्हणजे गाडी चावी स्टार्ट कर म्हणे. बघ जसं तो पोरगा गाडीत जाऊन चावी त्याने ऑन केली, सेल्फ मारला, लगेच गाडी स्टार्ट झाली. पोर हैराण परेशान, सारे काय झालं म्हणे, बाबाने नेमकं काय केलं? बाबा तुम्हाला काय जादूटोना येतो का, चमत्कार येतो का, नेमकं तुम्ही कसं केलं?
सगळे चौघते पोरं त्या बाबाजवळ आले आणि त्या बाबाला असे प्रश्न केले आणि बाबाने जेव्हा खूप लीन नम्रपणे खूप शांतीने त्या बाबाने त्या लेकरांना त्या तरुणांना उत्तर दिलं की जी फोड तुम्ही धक्का मारून हे करत चालू करण्याचा प्रयत्न करत आहात, जी फोड तुम्ही विकत घेतली त्या फोडचा निर्माता मी आहे. मी त्या फोड कंपनीचा बाप आहे. मी निर्मिती केली त्या कारची. समज में आ रहा? हालेलुया. किती लोकांना समजली स्टोरी? हालेलुया. तर प्रियांनो, तुम्ही जे डोकं तुमच्या शरीरासाठी परिवारासाठी तुमचं काय करायचं त्यासाठी लावताना ते डोकं शहाणपणाचं थोडं साईडला करायचं आणि एक निर्मिती करता आहे, एक बाप आहे जो गुडघ्यावर आला, ज्याने जमिनीवर ठोकळा किंवा त्या चिखल बनवला, आपल्या हाताने तो पुतळा बनवला, पुतळा छान त्याच्या रूपाने स्वरूपाने बनवला आणि त्याने आपला श्वास त्याच्यामध्ये फुकला आणि त्याला त्याच्या जिवंत मानव केलं. तो बाप आहे. तो जाणतो तुमच्या शरीरामध्ये तुमच्या परिवाराची कमी गती. त्या बापाला म्हणा की तू निर्मिती करता आहे देवा. त्याच्या हातात द्या. नम्र व्हा. लय उडू नका. हालेलुया. हालेलुया. त्याला त्याच्या हातात जीवन द्या आणि म्हणा की प्रभू मी काय आहे, मी तुझ्या वाचून काय आहे, मी तुझ्या वाचून चालूही शकत नाही. चालू शकतो का आपण त्या देवाशिवाय? हा, किती लोक तुमच्यापैकी म्हणतात मी चालणार. ज्या दिवशी म्हणशील त्या दिवशी तू गाडला जाशील जमिनीत. देवाच्या नादी लागू नका प्रियांनो. टायटॅनिक जहाज किती लोकांना माहिती आहे? टायटॅनिक जहाज पहिल्यांदा जगातलं सगळ्यात मोठं जहाज बनलं गेलं. जगातले श्रीमंत अतिश्रीमंत लोक त्या जहाजाने जगाची वारी, जगाची काय जग फिरायला निघाले. सगळ्या जगातले श्रीमंत लोक. आणि असं जहाज की जे कधीच तुटणार नाही, जे कधीच नाश होणार नाही, त्या जहाजाची सगळ्या जगभर चर्चा प्रियांनो. 100 वर्षापूर्वी, आता 100 वर्ष झाले है ना. आणि मग ज्या व्यक्तीने ते जहाज बनवलं तो नावाजला, त्याचा फेमस झाला मोठमोठे. कारण जहाजच असा आवाज होता. हजारो लोक त्या जहाजामध्ये बसून जगाचं सैर करायला निघाले होते. प्रियांनो, हे आपले कोण जातात? हे पत्रकार है ना. सर 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 आप बताइए जहाज आपने बनाया, आपको कैसा लग रहा है? सर ये जहाज इतना बड़े आपके माइंड में कैसा है? सर ऐसा हुआ, ये जहाज कहीं खराब तो नहीं होगा, ये जहाज कहीं डूबेगा तो नहीं? सर ने घमंड में आके बोल दिया, वरुण देव जरी आला पृथ्वीवर, परमेश्वर भी अगर आया ये जहाज को रोकने के लिए, तोड़ने के लिए, नुकसान डूबने के लिए, तो भी मेरा जहाज ऐसे टेक्नोलॉजी से बना है जो कभी भी डूबेगा. देवाला चॅलेंज केलं त्याने. तुम्ही करता का देवाला चॅलेंज? करून काय एकदा ना आथरुणात पडून राहिले मरुस्तवर, मग मला बोला येऊन. हालेलुया. देवाला चॅलेंज केलं त्याने. साक्षात देव उतरून आला तरी आपले जहाज डुबत नसते म्हणे. निघाली जहाज सफर करायला. तशी जाऊन एका बर्फाच्या आयलंड जो आहे त्याला काय झाली, धडकली. बरोबर मधून त्या जहाजाचे तुकडे झाले पहिल्याच फेरीत. त्यांचं फिरणं बिरणं सगळे अख्खेच्या अख्खे लोक मेले. काय 1-2 उरले असेल कोणी जिवंत. देवाशी चॅलेंज नाही. तुम्ही जे जीवन जगताय ना प्रियांनो, तेच लय उपकारिक. त्याच्या पुढे लोटांगण घ्या तो एवढा महान आहे. मनुष्याची लायकी काय? किडे मकोडे आपण देवासमोर दिसतो. तुम्हाला माहितीये का? हे जे आपण ब्रह्मांडाचा जर अभ्यास केला युनिव्हर्सचा, तर हे मोठे जी पृथ्वी गोळे हे तारे जे एवढे मोठे मोठे आपल्याला दिसतात ना, देवासमोर त्या गोट्यासारखे. हे लेकर आपण गोट्या खेळतो ना, देवासमोर त्या गोट्यासारखे तारे. विचार करा. आणि त्या गोट्यावर आपण राहतो चुमचुम चुमचे. आपण दुर्बिणीने किडे नाही बघत काय लोक अभ्यास करणारे सायंटिस्ट, तसे आपण आहोत.
वचनात लिहिलं धुळीच्या कणाप्रमाणे. आता सायंटिस्ट पण म्हणायला लागलेत की धुळीच्या कणाप्रमाणे मानव आहे. त्यांची बुद्धी उघडायला लागली, कारण त्यांना ब्रह्मांडाचं रहस्य कळायला लागलं की एवढ्या अवाढव्य सृष्टीमध्ये एक पृथ्वी आणि या पृथ्वीवरच्या आपण किडे मकोड्यासारख्या धुळीच्या कणाप्रमाणे आहोत. एवढ्या मोठ्या मोठ्या जगात गोष्टी, पण ह्या जगातल्या मोठ्या मोठ्या गोष्टींमधून पण ह्या धुळीच्या कणावर देव प्रेम करतो. ज्याची लायकी नाही, ज्याची योग्यता नाही, जो काहीच कामाचा नाही, अशा मानवावर प्रियानं देव प्रेम करतो. आणि म्हणून आपण उडू नये. देवाने परमेश्वराने ख्रिस्त येशू मध्ये आपल्याला आशीर्वादित होण्यासाठीच बोलवलंय. आपण आनंदी राहण्यासाठीच बोलवलंय. मानवाला एकंदरीत देवाने आराधनेसाठी जरी बनवलं असलं तर देवाची आराधना करणाऱ्या माणसाने दुःखी रडत राहू नये, परंतु त्याने आत्तानंद बघितत राहावं, त्या आनंदात राहावा आणि त्याने त्याची आराधना करावी, ह्यासाठी बनवलं. माणूस आपल्या पापाने देवापासून दुरावला आणि नको ते दुःख परेशानी आपल्या जीवनात घेऊन आला. पुन्हा एकदा प्रियांनो, देव आपल्याला 2025च्या शेवटच्या आखरी महिन्यामध्ये आपल्याला संधी देत आहे की माझ्या प्रिय लेकरांनो, पश्चाताप करा, माझ्याकडे या, पश्चाताप करा, माझ्या सोबतचं नातं काय करा, पुन्हा एकदा नीट करा, घट्ट करा. मी तुम्हाला त्यागणार नाही, मी कधी तुम्हाला सोडणार नाही. वचनात म्हणते जन्म देते आई, ज्या आईने आपल्याला जन्म दिला ती आपल्याला विसरेल, परंतु ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला बनवलं, किंवा जो परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो, तो कधीच विसरणार नाही. तो म्हणतो मी कधीच तुला सोडणार व त्यागणार नाही. असा प्रेम करणारा प्रेमळ देव, असा प्रेम करणारा प्रेमळ पिता, असा प्रेम करणारा प्रभू येशू ख्रिस्त, तो आज आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी स्वर्ग सोडून प्रियानो आमच्यामध्ये त्याने वस्ती केली. आमच्यामध्ये साधारण मानवाचं जीवन जगला आणि आमच्या पापासाठी त्याने क्रूसावर जीवन जगला, ह्यासाठी की मनुष्य जातीला त्याने काय करावं, आशीर्वादित करावं. काय तुम्ही आशीर्वादाचे योग्य आहात का? येस ऑर नो? जड का जाते रिझन शोधायचं तुम्ही. जड का जाते? कारण मी सांगणं चांगलं नाही, माझं सांगणं लय कडू वाटतं. जर तुम्ही एवढं म्हणू शकत नाही की मी आशीर्वादाचे योग्य आहे, तर ते भयानक आहे. तेवढी म्हणायची हिंमत नाही. म्हणजे आपल्याला माहिती, आपल्याला कळतं की आम्ही कोणत्या लेवलला देवामध्ये आहोत, ख्रिस्त येशू मध्ये आहोत. कारण ती 5:17 म्हटलं जुनं ते होऊन गेलं, पहा आता काय झालं आहे. होऊ दे ह्या 2025च्या शेवटच्या डिसेंबरच्या महिन्यात नवीन 2026 मध्ये पदार्पण करत असताना होऊ द्या नवं, जुनं ते सोडून द्या. नवीन वर्षात नव्या जोमाने प्रवेश करा आणि नवीन वर्षात देव आपल्याला नवीन गोष्टीने आशीर्वादित करणार आहे. देव डिसेंबरच्या मध्यामध्ये आपल्याला आशीर्वादाची घोषणा करायला येत आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, देवाने आपल्याला आशीर्वादित, शेवटची लाईन बोलतो आणि खतम करतो. देवाने आपल्याला आशीर्वादित होण्यासाठी जर मार्ग मोकळे केले, किंवा देव आपल्याला आपल्याकडे जर आशीर्वाद काय म्हणतात आपण देण्यासाठी जर कोणाला उपयोग करत आहे, कोणाला पाठवत आहे, तर ते टिकून ठेवायची जिम्मेदारी आपली आहे. जर आपल्या टिकून ठेवायची ऐपत लायकी नसेल तर आपण देवाला दोष देऊया का? किंवा पास्टर असं बोलत होते मग नाही झालं, असं काहीच नाही. आपण सगळे, माझी जिम्मेदारी आहे, तुमची जिम्मेदारी आहे, कारण ते काम एकट्याच नाहीये, सगळ्या टीम वर्क आहे ते काम. आणि ते टीम वर्क करून आपल्याला ते काम टिकून, देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनात टिकून ठेवायचं, हे ते कुणी सांभाळायचं. त्याच्यासाठी समजा जर तुम्हाला 1000 रुपये दिले तर तुमच्यामध्ये ते 1000 रुपये कसे सांभाळायचे, कसे खर्च करायचे ह्याची बुद्धी पाहिजे. जर ते नीट खर्च केले तर समजायचं देव तुम्हाला विश्वास योग्य ठेवून काय करेन, मोठ्या गोष्टी तुमच्या हातात येईल. आणि जर का 1000 रुपये सांभाळायची, ते वापरायची अक्कल नसली तर 100 रुपये पण देव देत नसतो. म्हणून वचनात म्हटलं, ज्याने जे दिलं त्याचा उपयोग केला त्याला काय करा,
आणखीन द्या, आणि ज्याने जमिनीत पुरून ठेवलं तर त्याचं काय करा, ते पण घ्या आणि त्याला कुठे टाका, म्हणजे तो वापरायच्या लायकीचा नाही, योग्यतेचा नाही. देवबाप जर आपल्याला आशीर्वादित करते तर आपण वापरायच्या योग्यतेचं असलं पाहिजे, लायकीचं असलं पाहिजे. देवबाप आशीर्वाद एकदा देऊन पाहिन प्रियांनो. काय करेन देव? देवबाप एकदा आशीर्वाद देऊन पाहिन. जर आम्ही त्याच्यात खरे उतरलो, ज्याने 5,000चे 10 केले, ज्याने 3,000चे 6 केले, ज्याने 2,000चे 4 केले, जर आम्ही खरे उतरलो तर देवबाप आम्हाला खूप सारे जागतिक आशीर्वाद दिल्याशिवाय राहत. हालेलुया. तर ख्रिस्त येशूमध्ये देवबाप आपल्याला काय करतोय? आशीर्वादित करतो. ख्रिस्त येशूमध्ये यासाठी आपल्याला त्याने बोलवलं की आम्ही आशीर्वादित व्हावेत. देवामध्ये आम्ही आशीर्वादित आहोत. देव आम्हाला त्या अत्यानंद बगीचेत यासाठी ठेवतो की आम्ही आनंद असणारे लेकरं असलो पाहिजे, आनंदित असणारे लेकरं असलो पाहिजे. आमचं रडणं, आमचं अश्रू काय झाले पाहिजे, आमच्या जीवनातून निघाले पाहिजे. निघतील का नाही निघतील? रडणारे लोकांना निघतील की नाही निघतील? कोण रडके? हालेलुया. बोलो यीशु मसीह की. आपण डोळे बंद करू आणि प्रार्थना करूया.